आई वडील ऊस तोडायचे, मुलं मजुरी करायचे, पण या दोन भावांनी असं काय केलं की आज पूर्ण गाव त्यांना वर्दीत पाहून सलाम करतं। ही गोष्ट आहे बीड जिल्ह्यातील पाटोदे तालुक्यातील पांगरी मारुती घोळेवाडी येथील सातपुते कुटुंबाची। कृष्ण लक्ष्मण सातपुते आणि जालिंदर लक्ष्मण सातपुते या दोन सख्या भावांची। आई वडील कारखान्यावर ऊस तोडायचे, कधी उन्हात कधी पावसात, हाताला फोड अंगावर जखमा, पण काम कधी थांबत नव्हतं। पण त्या कष्टामागे एक स्वप्न होतं, आपल्या मुलांनी हे आयुष्य जगू नये। मुलांनी हे सगळं जवळून पाहिलं होतं, शाळा शिकले, सुट्टी, स्वतःही मजुरी केली, कोणताही गायडन्स नाही, कोणताही सपोर्ट नाही, पण एक गोष्ट होती, जिद्द। आणि मग मोठा भाऊ आर्मीमध्ये भरती झाला। त्या दिवशी घरात पहिल्यांदाच आनंद आसरू आले। पण स्टोरी इथंच थांबत नाही। एका वर्षात लहान भाऊही मुंबई पोलीस मध्ये निवडला। पण हा प्रवास इतका सोपा नव्हता। कृष्णा सातपुते कराटे खेळायचा, पण हाताच्या दुखापतीमुळे भरतीच्या मेडिकलची भीती होती, तरी तो थांबला नाही। दिवस रात्र मेहनत केली, स्वतःवर विश्वास आणि आई वडिलांच्या कष्टाची आठवण ठेवली। एक देशाचं रक्षण करतो आणि दुसरा लोकांचं। ज्या हाताने आयुष्यभर ऊस तोडला, त्याच हाताने आज अभिमानाने टाळ्या नाही सलाम केला। ही गोष्ट फक्त यशाची नाही, हा आहे संघर्ष, हा आहे त्याग, हा आई वडिलांच्या कष्टाचा सन्मान। मित्रांनो, असेच रिअल आणि मनाला भिडणाऱ्या स्टोरीसाठी आत्ताच तुमच्या आबाला फॉलो करा, कारण इथं फक्त गोष्टी नाही, इथं खऱ्या आयुष्याची कहाणी असते। जय महाराष्ट्र।